सर्व बांधवांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे अन्नदाता ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलवर। सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। ती म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। हे अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे, कशासाठी अनुदान दिलं जाणार आहे, या संदर्भाची थोडक्यात माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर बांधवांनो, त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला तर बांधवांनो, पाहूयात आजच्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान कशासाठी दिलं जाणार आहे। तर बांधवांनो, चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। ती घोषणा म्हणजे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे। अध्यक्ष महोदय, ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, पण 3च दिवसात आचारसंहिता लागली, त्यामुळे नंतर आम्हाला त्याचे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं। आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे।